कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या बसचा कशेडी घाटाजवळ अपघात. मुंबईवरून निघालेली लक्झरी बस जळून खाक. चालकानं वेळेत प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठी दुर्घटना घडली. कोकणात जाण्यासाठी कोकणवासियांची लगबग. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी. तर मुंबईत 5000 एसटी बसेस कोकणात जाण्यासाठी आरक्षित. परळ आणि कुर्ला डेपोत लालपरी सज्ज. राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र. पुण्यामध्ये 2,04,000 तर ठाण्यामध्ये 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ. 3,000 महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामं देणार. लवकरच योजना सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. कबुतरांच्या समर्थनात पेटा संस्थेची मंत्रालयासमोर जाहिरात. आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा. बॅनरवर आशय. दादरमधील कबुतरखान्यानंतर मंत्रालयासमोर पेटाची बॅनरबाजी. भारत रशियाकडून तेल खरेदी करण्यावर कुणाला अडचण असल्यास त्यांनी आमच्याकडून तेल खरेदी बंद करावी. तुमच्यावर खरेदीसाठी कोणताही दबाव नाही, एस जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावलं. भारताकडून अमेरिकेसाठीची टपाल सेवा स्थगित. अमेरिकी सीमा शुल्क विभागाच्या नियमांमध्ये स्पष्टता नसल्यानं निर्णय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात भारताचं पाऊल. कर्नाटक काँग्रेसचे आमदार के.सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक. बेकायदा ऑनलाईन सट्टा प्रकरणी केलेल्या छापेमारीत 12 कोटींचं घबाड हाती. सोन्या चांदीसह 4 वाहनंही जप्त.